आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी शाळेतील मुलामुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते। कोणी विठोबा, कोणी रुक्मिणी, तर कोणी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, तर कोणी वासुदेव बनले होते। सकाळी शाळेमध्ये विठ्ठल प्रतिमेचे पूजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या कन्यांच्या शुभ हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग, भक्तिगीते या प्रसंगी सादर केली। त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांची पालखी मिरवणूक विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे नेण्यात आली। त्यावेळी मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता। एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, कपाळी गंध आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली। शाळा शिकताना तहानभूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी आयडियल स्कूलमध्ये अवतरले होते। ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले। या प्रसंगी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण, सचिव ज्योती चव्हाण उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अनिल भारती, मुख्याध्यापिका पुष्पा गावंडे, उपमुख्याध्यापक गोविंद काळे, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला। ब्रिजमोहन खोपले आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या सादर करण्यात आला। या ठिकाणी वेगवेगळे विठ्ठलांच्या गाण्यावर इथं परफॉर्मन्स देण्यात आलं। यानंतर इथं रिंगण सोहळा झाला। आता दिंडी या ठिकाणाहून स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी ही दिंडी जाणार आहे। विद्यार्थ्यांना या वयात आपली संस्कृती काय आहे याचं जाणीव करून देण्यासाठी आणि याची माहिती मिळण्यासाठी आयडियल स्कूल नेहमीच अग्रेसर असते आणि सगळे कार्यक्रम चांगल्या रीतीनं या ठिकाणी साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। काय मागणी आहे विठ्ठलचरणी? विठ्ठलचरणी एवढीच प्रार्थना आहे की शेतकरी, कष्टकरी सगळ्यांना सुख समृद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे। विठ्ठलचरणी काय फील आहे? खूप छान वाटतंय। खूप म्हणजे मी पण एक इथली स्टुडंटच होते। मला ते आधीचे दिवस आठवत आहेत। मी पण स्टुडंटच होते। आज माझ्या हस्ते पूजा झाली आहे। मला फार छान वाटतंय। आधीचे सगळे मेमरीज फ्लॅशबॅक होत आहेत। सुंदर वाटत आहेत। सगळ्यांनी जे अटायर प्रेझेंट केलं आहे, जे सॉंग्सपासून जे डान्स, खूप सुंदर झालं आहे। ॲप्रिशिएटेबल आहे खूप। विठ्ठलचरणी काय आपली प्रार्थना असेल, काय मागणी आहे? मी माझ्यासाठी तर नाही, माझ्या आईवडिलांसाठीच आणि या स्कूलसाठी जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे, तर त्यांच्यासाठीच हे करेन। लाखो भाविकांना काय सांगाल, काय आव्हान कराल आषाढी एकादशी निमित्त? की जी श्रद्धा आहे तुमच्यावर असेच पुढे राहू द्या आणि विठ्ठल सगळ्यांचं चांगलं होऊ दे। नमस्कार, मी आयडियल इंग्लिश मीडियममध्ये प्री प्रायमरीसाठी शिक्षिका आहे आणि हा डान्स शिकवताना मला खूप आनंद झाला। आणि इथं आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सर्व प्रकारचे सण साजरे केले जातात आणि आमच्या लाईफमध्ये एन्जॉय करायला मिळालं नाही, पण इथं मला खूप एन्जॉय करायला मिळतो। आणि आमचे सर आणि मॅडम हे दोन्हीसुद्धा आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि हा डान्स शिकवताना तर मला खूप आनंद झाला। मुलांनी आनंद घेऊन डान्स केला आहे। किती दिवसापासून प्रॅक्टिस चालू होती? कास्टिंग पर्यंत निवडण्याचा आपण कशाप्रकारे प्लॅन केला होता? काय एक साधारणतः 8 दिवस झाले प्रॅक्टिस चालू होती याची आणि सॉंग्स वगैरे आम्ही सर्व टीचरांनी मिळून केलेलं आहे। हे काम टीमवर्क आहे। हां, आणि थोडे बहुत लहान असल्यामुळं थोडं बहुत ऐकत नाहीत मुलं, तरी पण आम्ही प्रयत्न करतो की चांगल्यातलं चांगलं करावं मुलांनी। असं वैयक्तिक अनुभव काय आहेत आणि आपण महाराष्ट्राच्या तमाम लाखो भाविकांना काय सांगता? शुभेच्छा काय द्या? वैयक्तिक अनुभव म्हणजे काय आहे, हे लहान मुलांना शिकवलं तर शिकतात। जितकं तुम्ही जसं तुमची प्रॅक्टिस कराल तसं खूप छान करतात मुलं आणि सर्व भक्तांना ही म्हणजे मला वाटतं की सगळ्यांनी
कोणीही जाती धर्माचा असू दे, पण सर्वांनी आपण जेव्हा महाराष्ट्रात इथं राहतो, सर्व जाती धर्मांनी सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या सणामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी मी प्रयत्न करते. काय मागणी असेल? मागणी म्हणजे ह्या शाळेने मला खूप काही दिलं आहे आणि मॅडमनी मला एक म्हणजे चान्स दिला लाईफमध्ये. मी खूप विचार करत होते की काहीतरी करायचं, पण ते मला मॅडमनी चान्स दिला, त्यामुळे मला विठ्ठल पावला. मला इथं आल्यावर विठ्ठल पावला थोडक्यात. त्यासाठी मी मॅडमचे आणि सरांचे खूप धन्यवाद करते.